दीक्षाभूमी विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेत नवीन विकसित महाराष्ट्र घडवूया. सामाजिक समता सप्ताहाचा समारोप. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती. ॲट्रॉसिटी योजनेअंतर्गत 31 पात्र वारसांना शासकीय नोकरी नियुक्ती आदेशाचे वाटप. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या विचारांच्या त्रिसूत्रीवर विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प शासनाने घेतला आहे. दीक्षाभूमी येथे त्यांनी समता, करुणा आणि प्रज्ञेच्या मार्गावर चालण्याचा अमूल्य संदेश समाजाला दिला. त्यांनी मानवी प्रतिष्ठा, समानता आणि सामाजिक न्यायावर भर देत त्यांनी दिलेल्या विचारांपासून समाजाला प्रेरणा घेता यावी या उद्देशाने दीक्षाभूमी विकासाचा आराखडा आपण तयार केला आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, सर्वांना विश्वासात घेऊन लवकर हे काम पूर्णत्वास नेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताहानिमित्त दीक्षाभूमी परिसरातील सभागृहात आयोजित समता सप्ताहाच्या समारंभात ते बोलत होते. यावेळी वित्त आणि नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, राज्यसभा खासदार माया इनवाते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कमल किशोर फुटाणे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष अभय करगुटकर, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर सुरेंद्र पवार, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग प्रसाद कुलकर्णी, प्रादेशिक संचालक बहुजन समाज कल्याण विभाग नागपूर विजय वाकुलकर, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉक्टर मंगेश वानखडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक संचालक अतुल कुमार वासनी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागपूर सुखदेव कौरती यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. समाजातील प्रत्येक घटकांचा विकासासाठी शासन कटिबद्ध असून 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. यासाठी शासनाच्या विविध विभागाद्वारे सामाजिक न्यायासाठी विविध योजना आपण राबवत आहोत. यात नागरिकांचा सर्वाधिक सकारात्मक लोकसहभाग आवश्यक असल्याचं पालकमंत्री श्री बावनकुळे यांनी म्हटलं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला आहे. कोणत्याही विकासाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण आपल्याला वैचारिक पातळीवर पुढे नेऊ शकते. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकातील प्रत्येकाला उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. आर्थिक सक्षमीकरणाचे मार्ग यातच दडलेले आहेत. ज्या संविधानाने आपल्याला हक्क दिला ते संविधान घरोघरी उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी शासनाने हर घर संविधान हा उपक्रम राबवला असल्याचं ते म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की शासन शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्यास कटिबद्ध आहे. दीक्षाभूमीसाठी 118 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तातडीने अंतिम आराखडा तयार करून महिन्याभरात कामाची सुरुवात करायची आहे. सगळ्यांची मते जाणून घेऊन आराखडा तयार करावा. पुढील 2 वर्षात कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे. शासकीय योजनेत लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले आहेत. प्रत्येक व्यक्तीचा विकास आवश्यक. वित्त आणि नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सुरू आहे. नागपूर विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेत सामाजिक न्याय विभागासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विकसित महाराष्ट्र याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचा विकास, प्रत्येक जिल्ह्याचा विकास हे सूत्र असल्याचं ते म्हणाले आहेत. यावेळी खासदार माया इनवाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. मागासवर्गीय घटकाला पुढे आणण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध असून आपण सगळ्यांनी पुढे नेण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार शीतल गडलिंग यांनी केले. ॲट्रॉसिटी योजनेअंतर्गत 31 पात्र वारसांना शासकीय नोकरी आणि नियुक्ती आदेशाचे वाटप. ॲट्रॉसिटी योजनेअंतर्गत दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबातील 31 पात्र वारसांना शासकीय नोकरी नियुक्ती आदेश या कार्यक्रमात वाटप करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत शेतजमीन वाटप. हर घर संविधान अंतर्गत भारतीय संविधान प्रास्ताविका वाटप. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप. रमाई आवास घरकुल योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप. जात वैधता प्रमाणपत्र वाटप यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं ॲट्रॉसिटी कायद्याची सुलभ माहिती देणाऱ्या पॅम्पलेटचे तसेच सामाजिक न्याय योजनांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याचबरोबर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सुमारे 1,50,000 बचत गटातील महिलांना रोजगाराची संधी दिलेली आहे. यातील महिलांच्या यशकथांवर आधारित नारी शक्ती ते आदिशक्ती या डॉक्युमेंटरीचे अनावरण करण्यात आले.